नमस्कार. एक साधा प्रश्न विचारतो. गर्दीत असल्यावर आपल्याला एकदम सुरक्षित वाटतं हो ना? पण खरंच तसं असतं का की ऐन संकटाच्या वेळी हीच गर्दी आपल्यासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकते? चला आज यामागचं मानसशास्त्र समजून घेऊया. एक कल्पना करा. भर गर्दीचा रस्ता आहे आणि कोणीतरी अचानक चक्कर येऊन खाली पडतं. आजूबाजूला 100 लोक बघत आहेत. काय वाटतं, कोणी ना कोणीतरी धावत येईलच मदतीला, बरोबर ना? साहजिक आहे, आपल्याला असंच वाटेल. पण मानसशास्त्रानुसार हाच आपला समज आपल्या जीवावर बेतू शकतो. हो, म्हणजे लहानपणापासून आपल्या डोक्यात बसलेलं आहे की गर्दी म्हणजे सुरक्षा. एकटं राहण्यापेक्षा 4 लोकांमध्ये राहणं कधीही चांगलं. पण जेव्हा मदतीची खरी गरज असते ना, तेव्हा मानसशास्त्र आपल्याला एक असा धक्कादायक खुलासा करतं, जो आपल्या या समजाच्या अगदी उलटा आहे. आणि ते धक्कादायक सत्य असं आहे की गर्दीत असताना संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत मिळण्याची शक्यता वाढत नाही, उलट अनेकदा ती 0 होते. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. 0. हे ऐकायला खूप विचित्र वाटतंय, पण हे एक सिद्ध झालेलं सत्य आहे. पुरुष मानसशास्त्रात या विचित्र मानवी वागणुकीला एक खास नाव दिलेलं आहे, बायस्टँडर इफेक्ट. आणि याच इफेक्टमुळे चांगली मदत करण्याची इच्छा असणारी माणसंसुद्धा ऐनवेळी फक्त बघ्याची भूमिका का घेतात याचं उत्तर आपल्याला मिळतं. तर हा बायस्टँडर इफेक्ट म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा खूप लोक जमलेले असतात आणि कुणाला तरी मदतीची गरज असते, तेव्हा तिथला प्रत्येकजण विचार करतो की अरे इतके लोक आहेत, दुसरं कोणीतरी मदत करेल की. आणि गंमत म्हणजे हाच विचार प्रत्येकजण करत असल्यामुळे कोणीच पुढे येत नाही. म्हणजे एक साधा पण अत्यंत महत्वाचा नियम आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. स्त्री, गर्दी जेवढी मोठी असेल, मदत मिळण्याची शक्यता तेवढीच कमी असेल. हे विचित्र आहे, पण हेच मानसशास्त्रीय सत्य आहे. मग प्रश्न हा येतो की असं होतं तरी का? लोक इतके निर्दयी असतात का की ते मदतच करत नाहीत? नाही, तसं नाहीये. याच्यामागे खूप इंटरेस्टिंग मानसिक प्रक्रिया आहे, जिला म्हणतात जबाबदारीचे विभाजन, म्हणजेच डिफ्युजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि यामुळेच चांगली माणसंसुद्धा बघ्याची भूमिका घेतात. तर मग आपण असं म्हणू शकतो का की लोक मुळातच वाईट किंवा भावनाशून्य असतात? हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे, पण याचं उत्तर आपल्याला खरंच आश्चर्यचकित करतं. नाही, याचं कारण लोकांची निर्दयता किंवा वाईटपणा अजिबात नाहीये. याचं कारण आहे ती मानसिक प्रक्रिया, जबाबदारीचं विभाजन. हो, ही एक नैसर्गिक मानवी सवय आहे जी गर्दीमध्ये आपोआपच काम करायला लागते. बघा, विचार करा, जर कुठे फक्त एकच माणूस असेल आणि अपघात झाला तर मदतीची 100% जबाबदारी त्या एकाच व्यक्तीची असते. पण गर्दीत काय होतं? ही जबाबदारी सगळ्यांमध्ये वाटली जाते. प्रत्येकाच्या मनात विचार येतो, अरे इतके सगळेजण आहेत, कुणीतरी जाईल पुढे, किंवा मीच का जाऊ? बरोबर. किंवा असं वाटतं की तो समोरचा माणूस जाईल ना. आणि सगळ्यात धोकादायक विचार कोणता माहितीये? इथे कोणीच काही करत नाहीये, म्हणजे बहुतेक प्रकरण एवढं गंभीर नसावं. आणि गंमत म्हणजे हाच विचार गर्दीतला प्रत्येकजण करत असतो आणि त्यामुळे कोणीच मदत करत नाही. ठीक आहे, तर आता आपल्याला समस्या तर नीट समजली आहे, पण यावर उपाय काय? हो, म्हणजे जर आपण स्वतःच अशा परिस्थितीत अडकलो तर या बायस्टँडर्ड इफेक्टवर मात करून मदत मिळवायची कशी? सुदैवाने यावर एक खूप प्रभावी आणि सोपा उपाय आहे. लक्षात ठेवा, जर कधी गर्दीत संकटात सापडलात तर फक्त वाचवा, मदत करा असं हवेत ओरडण्यात काहीच अर्थ नाही. पुरुष, त्याऐवजी 3 सोप्या गोष्टी करा. पहिली, गर्दीतल्या फक्त एका व्यक्तीला निवडा. दुसरी, थेट त्याच्याकडे किंवा तिच्याकडे बघा. आणि तिसरी, त्या व्यक्तीला एक स्पष्ट आदेश. अगदी बरोबर. उदाहरणार्थ असं म्हणा, लाल शर्ट घातलेले दादा, प्लीज तुम्ही पुढे या आणि मला हात द्या. किंवा त्या निळ्या साडीतील ताई, कृपया ॲम्ब्युलन्सला फोन लावा. हे वाक्य खूपच महत्वाचं आहे. आणि या एका वाक्याने एक मोठी मानसिक जादू घडते. ज्या क्षणी तुम्ही गर्दीतल्या एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून बोलता, तेव्हा त्या व्यक्तीची बघ्याची भूमिका संपते. आणि त्या व्यक्तीवर वैयक्तिक जबाबदारी येते. आता ती जबाबदारी टाळणं त्या व्यक्तीला खूप कठीण जातं. आणि एकदा का एकाने मदत करायला सुरुवात केली की बाकीची गर्दी पण लगेच पुढे येते. तर या सगळ्या माहितीचा निष्कर्ष खूप सोपा आणि तितकाच महत्वाचा आहे. संकटाच्या वेळी बळी बनू नका, तर परिस्थितीचं नेतृत्व करा. आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या हातात घ्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गर्दी आंधळी असते. ती स्वतःहून पुढाकार घ्यायला घाबरते. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतः लीडर बना आणि आपल्याला जी मदत हवी आहे ती स्पष्टपणे आणि थेटपणे मागून घ्या. जाता जाता एक प्रश्न, आपल्यासोबत असं कधी घडलं आहे का की आजूबाजूला लोकांची गर्दी होती पण मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही?
आपला अनुभव नक्कीच विचार करायला लावणारा असू शकतो. आशा आहे की या माहितीमुळे पुढच्या वेळी आपण सर्वजण अधिक सजग राहू. हा होता मनाचे खेळ या सदरातील आजचा विषय, जो आपल्यासमोर सादर केला आहे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.